नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण ग्राहकांचे प्रकार ही संकल्पना पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, कोणतीही वस्तू जी कंपनीमध्ये तयार होत असते किंवा कोणत्याही वस्तूचा अंतिम उद्देश हा ग्राहकाचे समाधान करणे हा असतो. कारण प्रत्येक वस्तू ही अंतिम ग्राहकासाठीच तयार केलेली असते आणि जो त्या वस्तूचा उपभोग घेतो त्याला आपण उपभोक्ता किंवा कंझ्युमर असं म्हणतो आपण. तर ग्राहकाचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण ग्राहकाचे वेगवेगळे प्रकारच पाहणार आहोत. तर ग्राहकाचे हे जे प्रकार आहेत ते पाहण्याचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस विक्रेत्याकडे अशा वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक येत असतात, अशा सर्व ग्राहकांना एकटा सेल्समन किंवा जो विक्रेता आहे त्याला हँडल करावं लागतं. त्याला त्या सर्व ग्राहकांना समजून घ्यावं लागतं. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दाखवाव्या लागतात. ग्राहक एकच असतो असं नसतो. तर ग्राहक हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर ग्राहक जे आहे ते पहिला प्रकार आहे टाईप्स अकॉर्डिंग टू जिओग्राफिकल एरिया, म्हणजेच भौगोलिक क्षेत्रानुसार ग्राहकाचे प्रकार. आता याच्यामध्ये आहे ग्रामीण ग्राहक किंवा ग्रामीण भागामध्ये जे ग्राहक राहतात त्यांना आपण ग्रामीण ग्राहक असं म्हणू. आता हे जे ग्राहक असतात, जे ग्रामीण भागामध्ये असतात, ते जास्त शिकलेले नसतात. त्यांचं जास्त शिक्षण झालेलं नसतं. म्हणजे ते त्या ठिकाणी ते कमी शिकलेले असतात किंवा अशिक्षित असतात. त्यांना विक्रेत्याबद्दल बऱ्याच वेळा संशय येत असतो. कारण त्यांना जास्त माहिती नसते. जे नवीन नवीन वस्तू आलेल्या आहेत मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये, त्याबद्दल ग्रामीण ग्राहकांना माहितीच नसते. त्यामुळे ते किंमत करताना घासाघीस करत असतात. तरी पण हे ग्राहक चालाक असतात. म्हणजे असं अशिक्षित आहेत असं म्हणून आपल्याला त्यांना चालाक नसतात किंवा हुशार नसतात असं नाही, तर ते हुशार देखील असतात. विक्रेत्याने अशा ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊ नये खरं तर. कारण ते अज्ञानी आहेत किंवा अशिक्षित आहेत म्हणून फायदा घेता कामा नये विक्रेत्याने. त्याचप्रकारे त्यांना विक्रेत्याने त्यांना आदराने वागवलं पाहिजे. त्यांच्याशी आदरभाव ठेवला पाहिजे. त्यांच्या भाषेत त्यांना बोललं पाहिजे अशा ग्राहकांना, आणि त्यांच्यासोबत सहानुभूतीने देखील अशा विक्रेत्याने वागलं पाहिजे. त्याचमध्ये जिओग्राफिकल एरिया किंवा भौगोलिक क्षेत्रानुसार ग्राहकाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे शहरी ग्राहक. आता नावावरूनच तुम्हाला कळत असेल, शहरी ग्राहक म्हणजे असे जे ग्राहक आहेत ते शहरी भागात राहत असतात आणि हे थोडेफार शिकलेले असतात किंवा जास्त प्रमाणात देखील हे शिक्षित असतात. हे शहरी भागात राहतात म्हणून त्यांना शहरी ग्राहक असं म्हणतात. त्यांच्याजवळ चांगले शिष्टाचार असतात. वागण्याची एक वेगळ्या प्रकारची तऱ्हा असते, एक ढब असते. त्यामुळे ते विक्रेत्याकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करत असतात. त्यांना त्या ठिकाणी मान दिला गेला पाहिजे किंवा मग त्यांना सन्मान दिला गेला पाहिजे असे हे ग्राहक अपेक्षा करत असतात. ते किमतीबाबत जास्त घासाघीस करत नाहीत. नवीन वस्तू बाजारामध्ये आल्या की त्या वापरून पाहण्याकडे अशा लोकांचा कल जास्त असतो. तसेच नवीन नवीन फॅशन्स वगैरे जर मार्केटमध्ये आले असतील, बाजारात आले असतील, तर ते देखील हे ग्राहक वापरून पाहत असतात. तिसरा जो प्रकार आहे तो फॉरेन कंझ्युमर किंवा विदेशी ग्राहक. अशा प्रकारचे ग्राहक हे काही विशिष्ट दिवसासाठीच एखाद्या ठिकाणी येत असतात. जसे की भारत फिरण्यासाठी बरेचसे बाहेरचे ग्राहक येत असतात. मग ते इथनं जाताना किंवा इथून जात असताना बऱ्याचशा अशा गोष्टी घेऊन जात असतात जे की ते त्यांच्या देशामध्ये मिळत नाहीत. मग त्यामुळे सर्व ग्राहकांना सारख्याच पद्धतीने अशा विक्रेत्याने हाताळता कामा नाही. कारण हे विदेशी ग्राहक आहेत, तर यांना त्यांच्या भाषेमध्ये जर बोललं तर त्यांना फार छान वाटतं. जसे की रशियाचा ग्राहक आहे किंवा चायनीज ग्राहक आहे, तर त्यांना त्या भाषेमध्येच बोललं तर त्यांना देखील आपलेपणा जाणवतो, आपलं पण जाणवतं आणि ते वस्तू देखील खरेदी करत असतात. त्यामुळे असे ग्राहक हे जास्त घासाघीस करत नाहीत. विदेशी ग्राहक जे असतात ते घासाघीस करत नाहीत. खरं तर ते जास्त जेवढी किमतीची वस्तू आहे त्यापेक्षा जास्त किंमत देखील द्यायला ते तयार असतात. तर भौगोलिक क्षेत्रानुसार ग्राहकाचे अशा प्रकारे प्रकार पडत असतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे टाईप्स अकॉर्डिंग टू कंझ्युमर नेचर. स्वभावानुसार देखील ग्राहकाचे प्रकार पडत असतात. कारण स्वभाव प्रत्येक व्यक्तीचा हा वेगवेगळा असतो, सारखाच असतो असं नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. तर त्यानुसार पहिला जो ग्राहक आहे तो आहे शाय कंझ्युमर. म्हणजेच या ठिकाणी शाय म्हणजे लाजाळू ग्राहक. असा ग्राहक हा शांत असतो, थोडासा भित्रा देखील असतो. आपले मत तो
ठामपणे मांडत नाही आहे, कारण त्याच्याकडे तेवढं धैर्य नसतं, तेवढे त्याच्याकडे काय म्हणता येईल करेज नसतं त्याच्याकडे. त्यामुळे तो आपली बाजू जे ते ठामपणे मांडत नाही. त्याला ज्या वस्तू दाखवल्या त्याला तो चांगल्याच आहे असं तो म्हणतो. आपली बाजू तो कधीच मांडत नाही. म्हणून तो वस्तूची किंमत, प्रत अथवा वस्तूची संख्या यासंबंधी काही बोलत नाही किंवा अधिक माहिती देखील तो विचारत नाही. पण असे ग्राहक लवकर निर्णय घेत असतात, कारण त्यांना वस्तूबद्दल जास्त काही माहिती नसतं किंवा नवीन वस्तू देखील त्यांना माहिती नसतात. त्यामुळं असे ग्राहक काय करतात, ताबडतोब निर्णय घेतात आणि दुकानामधून वस्तू चटकन घेऊन बाहेर कसं जाता येईल असं हे ग्राहक पाहत असतात. त्यामुळे असे ग्राहक हे धोकादायक नसतात खरं तर, आणि त्यांना हाताळणे देखील फार सोपं असतं. म्हणून विक्रेत्याने अशा ग्राहकांना चांगली सेवा दिली गेली पाहिजे, द्यायला पाहिजे. दुसरा ग्राहक आहे शांत ग्राहक, सायलंट. सायलंट ग्राहक म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की या प्रकारचा ग्राहक लाजाळू ग्राहकाहून थोडासा भिन्न असतो. तो भित्रा नसतो तरी शांत असतो. शांत ग्राहकाची मते प्रभावी असतात व स्वभाव देखील यांचा निश्चयी असतो, म्हणजे ठाम असतात. एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्यांना तीच वस्तू हवी असते. त्यांनी जी वस्तू मागितली तीच वस्तू ते खरेदी करणार. जर ती वस्तू त्या ठिकाणी नसेल तर ते त्या ठिकाणी दुसरा विक्रेता शोधणार. शांत राहणे हा त्यांचा स्वभाव असतो. ते अनावश्यक बोलत देखील नाहीत किंवा शब्दामध्ये देखील ते जास्त आपलं मत मांडत नाहीत. विक्रेत्याला असा ग्राहक हाताळणे थोडंसं अवघड असतं, कारण त्यांना ज्या प्रकारची वस्तू हवी आहे त्याच प्रकारची वस्तू त्यांना दिली गेली पाहिजे. इतर वस्तू दाखवली त्यांना तर ते लगेच दुकानामधून बाहेर जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना जास्त प्रश्न विचारून बोलायला लावणे हा एकमेव एक पर्याय त्या विक्रेत्याकडे असतो. त्यामुळे विक्रेत्याने त्यांना बोलण्याची अधिक संधी द्यायला पाहिजे. दुसरा ग्राहकाचा प्रकार आहे तो म्हणजे वादविवाद करणारा ग्राहक, आर्ग्युएबल कन्झ्युमर किंवा कस्टमर. आता या प्रकारचे जे ग्राहक असतात ते थोडेसे इमॅच्युअर असतात, परिपक्व नसतात. त्यामुळे त्यांची अपरिपक्वता हे त्यांच्या वागण्यामधून, बोलण्यामधून आपल्याला सहजपणे दिसत असते. ते थोड्या थोड्या गोष्टीसाठी वादविवाद करत असतात किंवा बरेच वेळेस भांडण देखील करत असतात. विक्रेत्यासोबत ते वादविवाद करतात किंवा भांडण देखील करतात. त्यामुळे अशा ग्राहकांना हाताळणे हे विक्रेत्याचं कसब आहे किंवा त्या ठिकाणी विक्रेत्याला आपलं कौशल्यपणाला लावावं लागतं. तसेच ऑल्सो सेल्स पर्सन शुड नॉट हर्ट सच काइंड ऑफ कस्टमर. त्याचप्रकारे अशा प्रकारच्या ग्राहकांना विक्रेत्याने दुखावलं देखील नाही पाहिजे. म्हणजे काहीही बोलून त्या ठिकाणी विक्रेत्याने अशा ग्राहकांना मानसिक दुखवलं नाही पाहिजे. जर अशा प्रकारचं काही जर कृत्य विक्रेत्याने केलं तर असे ग्राहक परत दुकानामध्ये कधीच येणार नाही आहेत. त्यानंतर पुढचा जो चौथा प्रकार आहे तो आहे इम्पेशंट कस्टमर. आता इम्पेशंट कस्टमर म्हणजे उतावीळ ग्राहक. या ग्राहकांना खूपच घाई झालेली असते. ते शक्य तितक्या लवकर दुकानातून वस्तू घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना आपण फार महत्त्वपूर्ण व्यक्ती आहोत असं त्यांना सतत वाटत असतं आणि त्यांचा वेळ जो आहे तो अत्यंत किमतीचा वेळ आहे असं त्यांना वाटतं. परिणामी असे ग्राहक काय करतात, वस्तू विकत घेण्यासाठी विलंब करत नाहीत, ताबडतोब वस्तू घेतात आणि वस्तू विकत घेतली की ते लगेच दुकानाच्या बाहेर पडतात. म्हणजे त्यांना वेळ वाया घालवणे त्यांना आवडत नाही. त्यांचा उतावळेपणा हा विक्रेत्याच्या दृष्टीने खरं तर एक फायदेशीर बाब ठरू शकते, कारण त्यांना लवकरात लवकर जर वस्तू जर दिली तर ते खुश होतात आणि खुश होऊन लगेच वस्तू घेतात आणि ते बाहेर पडतात. त्यामुळे जास्त किंमत आकारल्याचे त्यांना कधीच वाईट वाटत नाही आहे. त्यांना वस्तूची किंमत कुठलीही जरी सांगितली तर ते ती वस्तूची किंमत त्या किमतीला ती वस्तू घेत असतात. पण विक्रेत्याने देखील अशा उतावीळ ग्राहकाचा फायदा घ्यायला नाही पाहिजे. जी खरोखर किंमत आहे ती किंमत सांगूनच त्या ठिकाणी वस्तू विकायला हवे. त्यानंतर पुढचा जो ग्राहकाचा प्रकार आहे तो आहे बढाईखोर ग्राहक, बोस्टेरियस कन्झ्युमर. आता बढाईखोर यावरूनच तुम्हाला कळत असेल, अशा प्रकारचे ग्राहक जे असतात ते स्वतःची बढाई जास्त सांगतात किंवा स्वतःचा मोठेपणा जास्त सांगतात. त्यांच्याकडे असलेले अधिकार, सत्ता, संपत्ती किंवा बुद्धिमत्ता इत्यादीमुळे काय ते लोक म्हणजे ते अशा प्रकारचे ग्राहक स्वतःची बढाई करत असतात किंवा मोठेपणा सांगत असतात.
आपण मोठे असल्याचे त्यांच्या बोलण्यातून सतत त्यांना दिसत असते. हुशार विक्रेता अशा प्रकारच्या ग्राहकांना देखील त्वरित ओळखतो व त्यांना मोठेपणा देऊन त्यांना वस्तू विक्री करत असतो किंवा वस्तू विकत असतो. विक्री करण्याच्या दृष्टीने हे ग्राहक फार कठीण नसतात. त्यांच्या मताशी फक्त ग्राहक विक्रेत्याला सहमती दर्शवावी लागते. त्यांच्या होमध्ये हो मिळून अशा प्रकारच्या ग्राहकांना आकृष्ट करून त्यांना वस्तू विकता येते. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो सस्पिशियस कंझ्युमर आहे. म्हणजे या ठिकाणी सस्पिशियस म्हणजे संशयी ग्राहक. अशा प्रकारचे ग्राहक जे आहेत ते वस्तूचा दर्जा किंवा विक्रेत्याच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीबद्दल किंवा वाक्याबद्दल शंका घेत असतात. कारण विक्रेत्याने जी काही वस्तू दाखवली असेल किंवा जे काही वक्तव्य केलं असेल त्याबद्दल ते शंका घेत असतात. कारण सर्वच विक्रेते हे फसवाफसवी करीत असतात असा त्यांचा एक गैरसमज झालेला असतो. म्हणून संशयी ग्राहकांना हाताळण्याचा देखील विक्रेत्याला कसब असली पाहिजे. त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीबाबत विक्रेत्याने पुरावा देखील दिला पाहिजे, सादर केला पाहिजे. अशा ग्राहकांना हाताळताना विक्रेत्याने अत्यंत सहनशीलपणे अशा ग्राहकांना हाताळणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे बारफुल कंझ्युमर. तर बारफुल म्हणजे या ठिकाणी संवेदनाक्षम ग्राहक. काही ग्राहक संवेदनशील व हळव्या मनाचे असतात. विक्रेत्याने त्यांना हलक्या प्रतीच्या वस्तू दाखविल्या किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर त्यांना वाईट वाटतं. विक्रेत्याने आपले महत्त्व ओळखून आपल्याला चांगली वागणूक द्यावी अशी अशा ग्राहकांची अपेक्षा असते. अशा ग्राहकांना जिंकणे तुलनेने सोपे असते, कारण चांगले शिष्टाचार व योग्य विक्री संभाषण यामुळे त्यांचा विश्वास संपादित करता येतो. त्यामुळे असे जे ग्राहक असतात ते संवेदनाक्षम असतात. त्यानंतर आहे फ्रेंडली कंझ्युमर, मैत्रीपूर्ण ग्राहक. हे ग्राहक विक्रेत्याशी मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवतात. विक्रेत्याच्या चुकाकडे ते दुर्लक्ष करतात आणि एखादी वस्तू त्या ठिकाणी त्यांना आवडली असेल ते वस्तू विकत घेत असतात. एक प्रकारे ते विक्रेत्याचा उत्साह वाढवतात. विक्रेत्याने अशा ग्राहकाबरोबर चांगल्या मित्रासारखा व्यवहार ठेवायला हवा. अशा ग्राहकांना फसविण्याचा विक्रेत्याने कधीच प्रयत्न करू नये, कारण अशा प्रकारचे ग्राहक एकदा जर विक्रेत्याने त्यांना फसवणूक केली तर ते परत कधीच दुकानामध्ये येत नाहीत. त्यानंतर हँडिकॅप कंझ्युमर. हँडिकॅप म्हणजे शारीरिक व्यंग असलेला ग्राहक. काही ग्राहकांना शारीरिक व्यंग असतात, जसे की ते बहिरे असतात किंवा मुके असतात किंवा एखादा अवयव त्यांना नसतो. तर अशा ग्राहकांना देखील विक्रेत्याने फार सामंजस्यपणे हाताळलं पाहिजे. त्यांच्या कोणत्याही व्यंगाकडे किंवा शारीरिक व्यंग असलेल्या भागाकडे त्याने दुर्लक्ष करून अशा ग्राहकांना आपलंसं केलं पाहिजे. अशा ग्राहकांना ग्राहकाप्रमाणे बोलणे, ऐकणे किंवा चालणे शक्य होत नाही. अशा ग्राहकांना त्याने ताबडतोब तत्परपणे सेवा द्यायला पाहिजे आणि त्यांना विशेष लक्ष विक्रेत्याने दिले पाहिजे. विक्रेत्याने अशा ग्राहकाशी वागताना भरपूर काळजी घेतली पाहिजे. त्यांना दुकानात आनंद व समाधान देणे हे देखील विक्रेत्याचे कर्तव्य आहे. विक्रेत्याने अशा ग्राहकांना इतर ग्राहकाप्रमाणेच आदराने बोललं पाहिजे, वागणूक दिली पाहिजे. त्यानंतर आहे गेमफुल कंझ्युमर. गेमफुल म्हणजे या ठिकाणी चंचल ग्राहक. हे ग्राहक वृत्तीने फारच चंचल असतात. आपल्या निर्णयावर ते ठाम नसतात. वस्तू कोणती निवडावी याबाबत त्यांचा निश्चित असं मत नसतं. ते विक्रेत्याला सतत सल्ला विचारत असतात, त्यांचं मत घेत असतात. त्याचप्रकारे अशा ग्राहकांना विक्रेत्याने योग्य मार्गदर्शन करून चांगली वस्तू निवडीसाठी मदत केली पाहिजे. त्यांच्या चंचल वृत्तीचा विक्रेत्याने फायदा घेतला नाही पाहिजे. त्यानंतर आहे बार्गेनिंग कंझ्युमर. बार्गेनिंग म्हणजे या ठिकाणी घासाघीस करणारा ग्राहक. असे ग्राहक दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे किमतीसंबंधी घासाघीस करणारे ग्राहक आणि दुसरा आहे विक्रेत्याने थोडीफार किंमत कमी केल्याशिवाय अशा ग्राहकांचे समाधान होतच नाही. अशा ग्राहकांना किंमत कशी बरोबर आहे हे पटवून दिले पाहिजे. दुसऱ्या प्रकारचा ग्राहक वस्तूच्या किमतीलाच आक्षेप घेतो. दर्जाचा विचार न करता कमी किमतीची वस्तू विकत घेऊन तो पसंत करत असतो. अशा प्रकारे आपण ग्राहकाचे काही प्रकार या ठिकाणी पाहिलेत. बाकीचे प्रकार आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.